व्ह्यूअर्स, आज आपण बनवणार आहोत टमॅटोची चटणी। इथे मी पावशर कांदे घेतलेत बारीक चिरून, अर्धा किलो टमॅटो, हिरवी मिरची, ही फिक्की हिरवी मिरची आहे, तिखट नाही आहे बिलकुल। ही मी घेतली आहे 5 ते 6 चिरून। आपण लाल मिरची पावडर पण वापरणार आहे, पण ही टेस्टसाठी टाकायची आहे। थोडासा कढीपत्ता, कोथिंबीर आणि शेंगदाण्याची, भाजलेल्या शेंगदाण्याची बारीक केलेला कूट आहे, एक छोटी वाटी। चला तर मग चटणी बनवूया। हे पहा, इथे कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे। आता आपण 1 छोटा चम्मच जिरी मोहरी टाकूया ह्याच्यामध्ये। चिमूटभर हिंग, जिरी मोहरी तडतडली आहे। आपण हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकणार आहोत। मिरची आपल्याला करपवायची नाही अजिबात, हिरवीच राहून द्यायची आहे, हलकीशी फ्राय करायची आहे। आता आपण छानपैकी कांदा टाकूया आणि कांदा लालसर करून घ्यायचा आहे। कांदा पण लालसर करून घेऊया आता। हे पहा, आपला कांदा छान असा लालसर झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून देणार आहोत। आता हे टोमॅटो पण छान मऊ होईपर्यंत शिजवून घेणार आहोत चटणीमध्ये। आता हे शिजतात आहे तोपर्यंतच आपण ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर, टाकून मिक्स करूया। आता ह्याच्यात लाल तिखट घालायचं आहे। मी इथे 1.5 चमचा टाकत आहे। तुम्हाला जितकं तिखट पाहिजे तितकी मिरची पावडर टाका। ह्याच्यात फक्त आपण मिरची पावडर आणि हळदी पावडर एवढेच मसाले टाकणार आहोत, कारण ही चटणी आहे टोमॅटोची। जर तुम्ही ह्याच्यात गरम मसाला वगैरे टाकला तर ती भाजी बनेल आणि भाजीसारखी चव येईल, चटणी राहणार नाही। त्यामुळे फक्त मिरची पावडर टाकायची आहे। आणि हिरवी मिरची जी मी टाकली आहे चवीसाठी एक वेगळ्या, ती ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता, पण टाकली तर जास्त छान टेस्ट येईल चटणीला। आता आपण चटणीमध्ये चवीनुसार मीठ टाकूया। मीठ टाकून आपण आता मिक्स करून घेऊया चटणी। आणि हे टोमॅटो छानपैकी मऊ होईपर्यंत शिजवून घेऊया चटणीमध्ये। त्यानंतर आपण ह्याच्यात कोथिंबीर आणि दाण्यांचा कूट टाकणार आहोत। हे पहा, आपले टोमॅटो छान असे मऊसूत शिजलेले आहेत चटणीमध्ये आणि पूर्ण पाणी जे आहे ते सुद्धा आटलेलं आहे। आपल्याला पाणी आटवून घेणं जरुरी आहे, नाहीतर काय होतं, चटणी वेगळं पाणी वेगळं असं होऊन जातं जेव्हा थंड होते चटणी। आणि आता आपण ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये
दाण्यांचा कूट घालणार आहोत. जर तुम्हाला दाण्यांचा कूट नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही चालेल, पण एक खमंग अशी चव येते चटणीला जर तुम्ही शेंगदाण्याचं कूट टाकलं तर. त्यामुळे मी तर सजेस्ट करेल की टाका. आता आपली चटणी तयार आहे. आपण ह्याच्यावरती छान अशी कोथिंबीर टाकूया, बारीक चिरलेली. मिक्स करूया. आता ही चटणी मी तुम्हाला सर्व करून दाखवते. हे पहा व्ह्यूअर्स, आपली टमॅटोची चटणी कशी दिसते आहे. एकदम टेस्टी आणि यमी यमी. जर ही माझी साधी सिंपल टमॅटोची चटणीची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही चटणी तुम्हीही बनवून